नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, म्युच्युअल फंडमधील SIP ही गुंतवणूक लोकप्रिय होताना दिसते. अनेक गुंतवणूकदारांच्या मनामध्ये एक प्रश्न मात्र या संदर्भात कायम असतो की गुंतवणुकीसाठी महिन्यातील कोणती तारीख सर्वोत्तम असते. तर याच प्रश्नाचं उत्तर आज आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर यामध्ये एका लार्ज कॅप म्युच्युअल फंडच्या 10 वर्षाच्या आकडेवारीचा अभ्यास करण्यात आला आहे, मार्च 2015 ते मार्च 2025 या दरम्यान. तर या अभ्यासानुसार महिन्याच्या कोणत्याही तारखेला केलेली गुंतवणूक ही सरासरी परतावा 13.7% ते 13.26% दरम्यान आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही 2,000 रुपयांची मासिक SIP 10 वर्षांसाठी केलीत तर वेगवेगळ्या तारखांमुळे मिळणाऱ्या एकूण रकमेमध्ये 6,000 रुपयांचा फरक पडतो. यावरून हे सिद्ध होतं की दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये तारखेच्या परताव्यावरती फारसा परिणाम होताना पाहायला मिळत नाही. तर तुम्ही कोणत्या फंड हाऊसमध्ये आणि कोणत्या प्रकारच्या योजनेमध्ये म्हणजेच स्मॉल कॅप, मिड कॅप किंवा लार्ज कॅपमध्ये गुंतवणूक करताय, त्यानंतर तुम्ही किती वर्षांसाठी म्हणजेच 10, 20 किंवा 30 वर्षांसाठी बाजारामध्ये टिकून राहताय आणि दरवर्षी आपल्या गुंतवणुकीच्या रकमेमध्ये थोडी वाढ करताय का, आणि बाजार घसरत असताना किंवा वाढ असताना आपल्या SIPचे हप्ते न थांबवणं, या सगळ्या गोष्टी जर विचारात घेतल्या तर तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतील. आता जर तुम्ही केवळ 6 महिने किंवा 1 वर्षांसाठी गुंतवणूक करत असाल तर बाजारातील चढ उतारानुसार तारखेचा परिणाम त्यावरती दिसून येतो. मात्र 10 ते 15 वर्षांच्या दीर्घ प्रवासामध्ये रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंगमुळे खरेदीचा दर हा सरासरी होतो. तुम्ही कधी चढ्या भावानं तर कधी स्वस्त भावानं युनिट्स खरेदी करता, ज्यामुळे दीर्घ काळामध्ये गुंतवणुकीचं मूल्य हे संतुलित होतं. तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ते म्हणजेच गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम तारीख कोणती. तर SIPची तारीख ठरवण्याचा सर्वोत्तम निकष म्हणजे बाजारातील हालचाल नसून तुमचा कॅश फ्लो म्हणजेच पैसे येण्याची वेळ असायला हवी. जर तुमचा पगार महिन्याच्या 1 ते 5 तारखेच्या दरम्यान येत असेल तर याच काळात SIP सेट करणं सर्वात सुरक्षित आहे. यामुळे खात्यामध्ये पुरेशी रक्कम राहते आणि हप्ता चुकून दंड लागण्याची भीती राहत नाही. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं SIPसाठी कुठली तारीख बेस्ट आहे यापेक्षा SIP तुम्ही कोणत्या सेक्टरमध्ये करताय, कोणत्या फंडमध्ये करताय आणि किती वर्षांसाठी करताय याला खूप जास्त महत्त्व आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.